भुशी डॅम दुर्घटनेनंतर पुण्यातील पिंपरीतून आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. तामिणी घाटामध्ये मुलांना ट्रेकिंगसाठी घेऊन गेलेल्या कोचचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झालाय. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. स्वप्नील धावडे असं वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव असून ते पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरामध्ये राहणारे होते. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी स्वप्नील धावडे यांची मुलगी देखील त्यांच्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे. तामिणी घाटातील प्लस व्हॅलीमध्ये ही घटना समोर आली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की स्वप्नील धावडे हे आपल्या जिम मधील 32 जणांच्या ग्रुप सोबत मिनी घाटातील प्लस व्हॅली येथे गेले होते. त्यांनी तेथे व्हॅलीमध्ये उडी मारली. मात्र पाण्याचा प्रवाह एवढा होता की त्यांना त्याचा अंदाज आला नाही. या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच स्वप्नीलही वाहून गेले. आज सकाळी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे असणाऱ्या देवकुंडजवळ त्यांचा मृतदेह सापडला आहे.